जय श्रीराम. चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने आपण सुरू केलेल्या श्री रामचरित्र कथेचा आजचा 11वा भाग. मारुती पुढे गेला तो सिंहिका नावाची एक राक्षसी त्याला भेटली. ती पाण्यात राहणारी असून आकाशमार्गे जाणाऱ्यांची छाया धरून त्यांना खाली ओढी आणि त्यांचे भक्षण करी. मारुती जात असलेला पाहून तिने त्याला आपल्याकडे खेचले. तेव्हा प्रतापवान मारुतीने तिच्यावर जोरात लत्ता प्रहार केला. तोच ती गतप्राण झाली. त्यावर मारुती सूक्ष्म रूप धारण करून पुढे चालला. त्याने लंका नगरीत प्रवेश करताच लंकेची प्रत्यक्ष अधिदेवता लंकिनी ही त्याच्या समोर आली आणि तिने रागाने मारुतीकडे डोळे वटारून पाहिले व त्याला एक लाथ मारली. त्यावर मारुतीने तिच्यावर मुष्टीप्रहार केला. तोच ती रक्त ओकू लागली. त्यानंतर लंकिनीने शरणागती पत्करून मारुतीला नगरात प्रवेश करण्यास परवानगी दिली. वाटेने जाता जाता मारुती जागोजागी सूक्ष्मपणे सीतेचा शोध करू लागला. एका निर्जन जागी एक कुटीर दिसल्यावरून त्याने हळूच त्याच्या आत निरखून पाहिले. तेथे रामस्मरणात तल्लीन होऊन बसलेला विभीषण त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा आपण आज जाऊन एकदा विभीषणाला कडकडून भेटावे असे मारुतीला वाटले. तरी तरी तो कार्यदक्ष असल्यामुळे ही वेळ नव्हे असे म्हणून पुढे चालला. त्याने यावेळी अत्यंत सूक्ष्म रूप धारण केले. अशोकवनात एका वृक्षाच्या भोवती राक्षसींनी सशस्त्र पहारा करीत असल्याचे पाहून या ठिकाणी सीता असेल तर पहावे या उद्देशाने मारुती तेथील एका झाडावर चढून स्वस्थ बसला. त्याने चोहोकडे न्याहाळून पाहिले तेव्हा राक्षसींच्या मध्ये शरीराने अत्यंत कृश्य झालेली, मलिन वस्त्र नेसलेली, तसेच केस मोकळे सोडून हे राम म्हणून जमिनीवर लोळण घेत असलेली एक स्त्री त्याला दिसली. त्यावरून हीच सीता असावी असा त्याने अंदाज बांधला. तरी पण पूर्ण खात्री करून घेण्यासाठी तो त्याच वृक्षावर बसून राहिला. इकडे विभीषण रावणाला म्हणाला, हे बंधो, रामप्रभू हा साक्षात वैकुंठाधिपती नारायणाचा अवतार आहे. त्याची पत्नी तू चोरून आणलीस, पण हे बरे केले नाहीस. आत्ताच्या आत्ता मुकाट्याने तिला रामाच्या स्वाधीन कर, नाहीतर थोड्याच दिवसात तुझा सत्यानाश होईल. तेव्हा रावण म्हणाला, विभीषणा, मला सर्व काही कळते. तू मला उपदेश करायला नको आहे. अरे, तू कितीही शहाणा असलास तरी माझ्याहून लहान आहेस. जर माझे वागणे तुला चुकीचे वाटत असेल तर या उपर एक क्षणही तू येथे राहू नकोस. जा, आत्ताच्या आत्ता बाहेर पड आणि रामाचा दास होऊन राहा. इतके बोलून त्याने विभीषणाला लाथाडले. इतक्यात त्याची माता कैकसी तेथे आली. ती विभीषणाला म्हणाली, तू जर रामाला शरण जाशील तर खरोखरच सुखी होशील. इथे राहून रावणाकडून सारखी बोलणी खात बसण्यापेक्षा मला वाटते तू लगेच निघण्याचे कर. विभीषण आधीच रावणाच्या दुर्वर्तनाला कंटाळलेला होता. नगरात होत असलेला अनाचार त्याला दृष्टीसमोर मनापासून नकोसा झाला होता. सुखाचे स्थान गाठण्याची त्यास खरोखर तळमळ लागली होती. म्हणून रावणाच्या रागाचे आणि मातोश्रीच्या आज्ञेचे निमित्त विभीषणाचे रामाजवळ जाणे झाले. एकूण विभीषणाला जवळ घेण्यासाठी रामप्रभूनेच ही सुसंधी घडवून आणली असेच म्हटले पाहिजे. खड्ड्यात पडलेला माणूस कोणीतरी मला वर काढा म्हणून जेव्हा हात वर करतो आणि वर उभा असलेला माणूस जेव्हा त्याचा हात धरून वर खेचतो तेव्हाच तो वर येतो. त्याप्रमाणे मोहजालात सापडलेला माणूस जेव्हा देवाची करुणा भागतो तेव्हाच करुणावंत देव काहीतरी निमित्त पुढे करून त्याला आपल्याजवळ खेचून घेतो. नाही तर शक्य होणारच नाही, कारण इतके ते मोहजाल आकर्षक आहे. रावणाच्या मनात सारखे सीतेबद्दलचे विचार चाललेले पाहून मंदोदरी त्याला म्हणाली, प्राणनाथ, माझे तुम्हाला एकच सांगणे आहे. ते म्हणजे हे की आपण रामाची सीता जशी आणलीत तशीच ती पंचवटीला एकदा पोहोचवा. सीतेला लंकेत आणल्यापासून माझ्या जीवाला तिळमात्रही सौख्य नाही. जेवण रुचत नाही, झोप तर मुळीच लागत नाही. अपार वैभव असून देखील मी दिवसेंदिवस खंगत चालली आहे. तुम्ही जरी रामाशी युद्ध करणार म्हणता तरी रामाचे एकपत्नी व्रत असल्याने रामच विजयी होणार. ज्या वालीने तुम्हाला काखेत धरून चतुसमुद्री स्नान केले, ज्याने तुम्हाला पुत्राच्या पाळण्यावर कित्येक दिवस टांगून ठेवले, त्या वालीला देखील रामाने एका क्षणार्धात ठार केले. असा तो अतुल सामर्थ्यवान आहे. करिता या उपर तुम्ही रामाशी युद्ध करण्याचा नाद सोडून द्या आणि सीतेला रामाच्या स्वाधीन करा. हे मंदोदरीचे भाषण ऐकून रागाने रावण लाल होऊन म्हणाला, हे मंदोदरी, तू किती शहाणी आहेस हे मी जाणतो. माझ्याहून जर राम तुला मोठा सामर्थ्यवान वाटत असेल तर तूही विभीषणाप्रमाणे रामाचे दास्यत्व पत्करून राहा. अगं, तू मला बोध करायला काय मी मूर्ख आहे?
ज्याने मी म्हणणाऱ्या देवांनाही बंदीत टाकले, ज्याच्या घरात वायू अग्नी वरुण ब्रह्मदेवादी नोकरांप्रमाणे राबत आहेत, हे तू प्रत्यक्ष पाहत आहेस. कोणालाही न आटोपणारे असे जे बलाढ्य नवग्रह, त्यांना देखील ज्याने आपल्या सिंहासनाच्या पायऱ्यांवर पालथे घातले आहे, असा मी लंकेचा रावण असून तू अजून मला ओळखत नाहीस, हे तुझे दुर्दैवच असे मी समजतो. अगं, अशा तुझ्या शहाणपणाचा धिक्कार असो. याप्रमाणे मंदोदरीची निर्भत्सना करून राम वाड्याबाहेर पडला. तो फिरत फिरत अशोकवनात गेला. श्रीराम जय राम जय जय राम.